मला कवेलावाडी या ठिकाणी उपस्थित झालेला विरुद्ध संघ मिरसुलवाडी तुम्हाला 5 मिनिटं लावण्यात येत आहे बघा, नाहीतर 2 गुणांची पॅलेंटी मिरसुलवाडी आवाटे आपली टीम येऊन या. जनार्दन आणि रवींद्र चौधरी राजेश पिरकड नरेश हिरवे कळम ठाकूरवाडी प्लीज पंच म्हणून या 2 मिनिटं. हा यांना जोड आहे मिरचुरवाडी, त्यांना 5 मिनिटं नाही तर 2 गुणांची पॅलेंट नाही तर बात करू, आले नाही तर त्यांना कॉल कॉन्टॅक्ट. बघा सर्व संघाच्या संगणकात जे 64 संघ आहेत प्रत्येक संघाला आम्ही अनाउन्समेंट करतो या ठिकाणी येऊन रिपोर्टिंग करायचे. जे खांदेश्वर खानदान मला वाटतं आलंय मंगेश स्फूर्ती स्वर्गवासी मंगेश स्फूर्ती पिकळेवाडी रवी आपला आपण जर आला असेल आपण देखील या ठिकाणी याची रिपोर्टिंग करून जायचे. कळप ठाकूरवाडी ब दीपक कडाप्पा ब समीर जे भवानी डबळेवाडी दुधनी ब कोटिंबे शिंदळाची वाडी मला वाटतं शिंदळाची वाडी आले आहे तर या ठिकाणी रिपोर्टिंग करून जायचंय. कोपऱ्याची वाडी चिंचवाडी ब नंबरवाडी कर्जत करमेळी ब कवेलावाडी ब देवमाळ पेठ किरवली तुकाराम केळगाणी ब हरी सोंडेवाडी नवसीची वाडी बुद्धिवली उपरवाडी. थँक्यू. बघा आमचे साथे समालोचक आदरणीय शशिकांत शिंदे सरांना ज्या ज्या संघांना आपण अनाउन्समेंट केली ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये तब्बल 64 संघांनी सहभाग नोंदवलाय
बघा मित्रांनो, आपण ज्या ज्या आयोजनामध्ये आपण सहभाग घेतो खेळण्यासाठी घेतोय, ज्या ज्या आयोजनामध्ये आपण जे संघ आपण नाव नोंदणी करतात ना, तर त्या त्या ठिकाणी आपण जर आला असेल तर आपण नक्कीच मुख्य व्यासपीठामध्ये आपण आयोजकांना येऊन आपण रिपोर्टिंग करायचे, जेणेकरून आपण आलात असे, जेणेकरून आपल्याला आम्हाला देखील कळेल आणि आयोजकाला देखील कळलं जाईल की ज्या संघाने आपल्या आयोजनामध्ये खेळण्यास सहभाग घेतलाय आणि तो संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. बघा मैदान क्रमांक 2 वर लगेच आहे का पिंगळेवाडी स्वर्गवासी स्फूर्ती जो पिंगळेवाडीचा संघ आणि कांदन निलेश मेघा आपण देखील आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर यायचे लगेच. अरे मित्रा एक मिनिट, तू 3 वेळा इथे येऊन गेला, आमचा लाव तसं नाही, जो संघ येत नाही तोपर्यंत आम्ही पुकार करत नाही, तू येऊ नको ना इथं, आम्ही बरोबर अनाउन्समेंट करतोय. अरे इथं आपण डायरेक्टली नाही करू शकत, तू येशील आमचा लाव, तुमचा जोड नाही आला तर कसं लावू आम्ही. कांदन संघ आपण देखील प्लीज सहकार्य केला, लवकर या. पिंगळेवाडी रवी जर खेळाडू जर कपडे चेंज करून झाला तर लगेच मैदान क्रमांक 2 वर यायचंय. अरे खानदन, अरे लवकर या, पिंगळेवाडी आली, पिंगळेवाडी खानदन तुम्ही देखील या, 2-3 खेळाडू या आतमध्ये या लवकर. पिंगळेवाडी पण सर्व खेळाडू आले, तिथे येऊन गेले, त्यांची रिपोर्टिंग पण झाली. पिंगळेवाडी चला त्या ठिकाणी टॉच विन करून घ्या. कैलास उघडा भाऊ आपण या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर येऊन टॉच विन करून घ्यायचे. शेवटची 5 मिनिटं, लास्ट 5 मिनिट. सुभाष बाबूचीवाडी 7, दामनवाडी 2. बाबूचीवाडी 7, दामनवाडी 2.
शेवटचा 1 मिनिट पिंगळेवाडी संघाला, नाहीतर 2 गुण दिले जातील. आता येऊन गेले 10 मिनिटं झाले तुम्ही वरती चेस करता खानदानी. मला वाटतं इथे येऊन 2 मिनिटं पण नाही झाले, ग्राउंड मध्ये हजर झाले. पॉईंट द्या बाबूची वाडी. अरे पिंगळेवाडी असे वेळ गेला तर कसं होईल? सामना संपायला शेवटी 4 मिनिटे, लास्ट 4 मिनिट. अरे पिंगळेवाडी नाहीतर 2 गुन्हे दिले त्याला. अरे आता तुम्ही एवढे गेले लावाचा लेकुण आहे खानदानला उपस्थित झालेला पिंगळेवाडी. अरे रवी शेवटचा 1 मिनिट पिंगळेवाडी संघाला बघा प्लीज या ठिकाणी, नाहीतर 2 गुण दिले जातील. याची सर्व संघाच्या संगणकाची नोंद घ्यायची प्लीज. आपण वेळ खूप झालेला आहे म्हणून आपल्याला अजून पहिल्या फेरीतले मला वाटते 7-8 सामने झाले असतील. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे, लास्ट 3 मिनिट. बघा सुंदर अशा ठिकाणी डिफेन्स लावली गेलेली आहे. मैदान क्रमांक 1 वर चांगला असा सामना पाहायला मिळतो. धामणवाडी आणि भागुचीवाडी एक रोमांचक सामना आणि दोन्ही संघ बक्षीस पात्र मधील संघ आहे. दोन्ही धामणवाडी आणि भागुचीवाडी. वाचवीन करून घ्या लगेच, वाचवीन करून घ्या. आणि मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना बघा ऐका आणि लक्ष द्या. शेवटचा पुकार असं दोन्ही संघाला कळम ठाकूरवाडी ब आणि कडाप्पा ब, कळम ठाकूरवाडी ब आणि कडाप्पा ब समीर या दोन्ही संघाच्या संगणकाने आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर राहायचंय. शेवटचा आणि अंतिम पुकार या दोन्ही संघाला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे, लास्ट 2 मिनिट. चला सामना चालू करून घ्या, टॉच विन करून घ्या आणि लगेच सामना चालू करा. रवींद्र चौधरी प्लीज. बाबा तू खरंच माझ्यावर नाराज असेल पण आयोजकांवर नसेल नाराज, पण प्लीज आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल एक मित्र म्हणून, कारण मी तुझ्या शब्दाला माझे मित्र क्षमा पण मागितली होती. मी तुझ्या शब्दाला त्या ठिकाणी आलो नाहीये, पण माझ्यावर जर रुसला असेल तर प्लीज क्षमा असावी. पुन्हा एकदा रवींद्र चौधरी आपण या ठिकाणी यायचंय पंचांचं काम करण्यासाठी. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आणि सुंदर असे मैदान आपल्याला दिसून येतात. अप्रतिम या ठिकाणी मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 पंच सुद्धा सुंदर असे कामगिरी करतात. नरेश शिरवे हा देखील आपला मित्र कळम ठाकूरवाडी, तसेच आपला जीवलग मित्र बबलू उघडा हा देखील सुंदर असा पंचाचं काम करत आहे मैदान क्रमांक 1 वर. तसेच कैलाश उघडा हा देखील स्वतः पंचाची कामगिरी करत आहे. खरोखरच खूप छान आहे या ठिकाणी. गुणलेखक, होलिंडर, स्वयंसेवक या ठिकाणी आपापली कामगिरी चांगल्या योग्य रीतीने पार पाडत आहेत. चला सामना 2 गुण का 2 गडी ना. अरे रवी हा 1 गडी का. ओके ओके ठीक आहे, असू दे काय हरकत नाहीये. पण सामना एकदा चालू झाला आणि मी यापुढे मी पुकार करतोय बघा. शेवटचा पुकार केला. सामना जर कुठल्या संघ आला तर 2 गुणाची पॅनलाइज दिली जाईल. याची सर्व संघाच्या संघाची नोंद घ्यायची आहे. बघा कडक आणि ठामपणे निर्णय हा आयोजकांचा सुद्धा आहे. बघा मी वारंवार पुकार करत आहे